आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट कोर्टात। पवार गटाच्या याचिकेवर आज सकाळी 10:30 वाजता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठीच्या मागणीसाठी जरांगे यांचं उपोषण सुरू। मराठा आरक्षणासाठी उद्या आणि परवा विशेष अधिवेशन। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता। हिम्मत असेल तर राजीनामा द्या, मी तुमच्या मतदारसंघातून लढेन। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुलं आव्हान। भाजपनं 2022 मध्ये शिवसेना फोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी फोडली आणि 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न होतोय। एक टीम पक्ष फोडते तर एक टीम कुटुंब फोडते। आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा। 22 मध्ये भाजपाने शिवसेना तोडली, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, 2024 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत आहेत। एक टीम पक्ष फोडतायत, एक परिवार फोडला। पण एवढ्या सगळ्यामधून महाराष्ट्राला गाजराशिवाय काही दुसरं मिळालंय का? आपण हा विचार करा। कल्याणमध्ये दुसरा खासदार देऊ म्हणल्यावर शिंदेंनी रडारड केली। मातोश्रीवर येऊन राजीनामा देतो म्हणाले। आता ईडी आयटीकडून स्वतःला वाचवण्यासाठी दिल्लीसमोर लोटांगण घातलं। आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। तुम्हाला आठवत असेल, आपल्या युवासेनेत होतं, खासदारकीसाठी कल्याणमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतली, जीव की प्राण पूर्णपणे दिवस रात्र मेहनत करून मला तर तिथे आता जायला लागलं त्याला। पण त्यांनी तिथे मेहनत घेतली, सगळं काही केलं आणि मी त्यांना सांगितलं होतं हे स्वतः पालकमंत्री MSIDC खाता यांच्याकडे सगळं काही बघत होते। मी बोललो हो, एक वाप्ता पण त्याला दिली पाहिजे त्या धीरजला। चांगलं काम करत होतं, ऍटलीस्ट माझ्या डोळ्यासमोर तरी चांगलं काम केलं होतं। त्याला कॉप दिला, चांगलं एक काम करणारा मुलगा, तरुण मुलगा पुढे येईल। हे रडारड सुरू केलेली आहे मातोश्रीमध्ये की नाही साहेब, तुमचा विश्वास नाही, मी राजीनामा देतो, मी असं करतो। अरे मी बोललो जाऊ देव, तुम्ही ठेवा ते कॉप तुमचं, तुम्हाला लक लाभो। पोलीस काय करणार? जास्तीत जास्त भाषण रेकॉर्ड करून बायकोला दाखवतील। आमच्या राज्यामध्ये काय करणार? जागेवर राहायचं आहे ना? अकोल्यामध्ये नितेश राणे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपनं दिली आहे का? नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांची ट्विट करत टीका। महाविकास आघाडीच्या काळामध्ये पोलिसांकडून वसुली करताना तुमच्या सरकारला पोलिसांची काळजी वाटली नाही का? वडेट्टीवार यांच्या ट्विटला नितेश राणे यांचं रिट्विट करत प्रत्युत्तर।